नमस्ते मित्रांनो, नवीन वर्षात नवीन सिरीज सुरू करतो आहे, गोल्डन चान्स सिरीज. MPSCची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली गेली आहे. कधी होईल माहीत नाही, पण ज्यांचं विज्ञान राहून गेलं होतं काही कारणाने, तर त्यांच्यासाठी हा एक गोल्डन चान्स आहे. आणि ह्या सिरीजच्या थ्रू तुमची एक चांगली रिव्हिजन होऊन जाईल. तर ही सिरीज सुरू करताना आजचा जो पहिला टॉपिक मी घेतला आहे तो म्हणजे कंबाईन आणि राज्यसेवा यांच्यातील कॉमन टॉपिक कुठले आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहेत, आपण कुठल्या परीक्षेसाठी कुठल्या टॉपिकला प्रायोरिटी दिली पाहिजे हे आपण सगळं समजून घेऊयात. 2-3 महिन्यांपूर्वी मी जे व्हिडिओ बनवले होते, 3 महिने राहतात, त्याच्यामध्ये मी कंबाईनसाठीचे सोर्सेस एक्सप्लेन केले होते. ॲनालिसिसचा जो व्हिडिओ होता तो, आणि 2-2.5 महिने त्याला विशेष रिस्पॉन्स नव्हता, पण मागच्या 15 दिवसात तुम्ही लोकांनी भरभरून रिस्पॉन्स दिला आणि खूप साऱ्या ठिकाणी तो शेअर झाला आहे. तर नक्कीच असाच तुम्ही रिस्पॉन्स मला ह्या पुढच्या सिरीजसाठी द्या. आपण सुरू करूयात. जीवशास्त्र याच्यामध्ये कुठले टॉपिक्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. मी डॉक्टर प्रशांत. आपण बघूयात. त्याच्या आधी महत्त्वाची एक टीप मी तुम्हाला देतो आहे की कुठलंच पुस्तक तुम्ही लाईन टू लाईन वाचू नका इथून पुढे, कारण आता आपल्या परीक्षांची जी डिमांड आहे ती वेगळी असते. त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जर कुठलं पुस्तक वाचत असाल तर ते एमलेस होऊन जाईल. म्हणजे ते इंडिकेट करतं की तुम्हाला टार्गेट काय हिट करायचं तेच माहिती नाही. म्हणून तसं बिलकुल करू नका. टार्गेट ठरवताना तुम्ही काय करा, तुमची परीक्षा कुठली आहे प्रायोरिटीची त्याच्याप्रमाणे क्रमवारी ठरवायची टॉपिक्सची. म्हणजे राज्यसेवेसाठी क्रमवारी तुमची वेगळी येऊ शकते आणि कंबाईनसाठी वेगळी येऊ शकते. हा गोल्डन चान्स आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी. जरी तुमचा अभ्यास झालेला होता तरी ह्या व्हिडिओ सिरीजनंतर तुम्हाला काही गोष्टी, काही कन्सेप्ट्स किंवा काही थीम्स नवीन कळतील, जेणेकरून तुमचा स्कोअर आधीपेक्षा नक्कीच इम्प्रूव्ह होऊ शकतो. दोन्ही परीक्षांमधील कॉमन टॉपिक्स जे आहेत ते तुम्ही आधी करा. कॉमन टॉपिक्स तुम्हाला आता लिस्ट कळेलच आपल्याला, तर ते तुम्ही आधी करा. आणि एक ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो की आजच्या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला कळेल की सुमारे 4 ब्रॉड टॉपिक्स असतात ज्यांच्यामधनं कंबाईनची असो किंवा राज्यसेवेची असो जवळजवळ 80% प्रश्न तिथून कवर होतात. कंबाईनसाठीही सेम आहे, फक्त काय की हे दोन्ही एक्झामसाठीचे 4 टॉपिक्स वेगवेगळे आहेत, सारखे नाहीत. असं म्हणू शकतो आपण की 4 पैकी 3 टॉपिक्स जे आहेत, 3 ब्रॉड टॉपिक्स ते कॉमन आहेत. ओके, तुम्हाला ह्या व्हिडिओच्या नंतर कॉमेंट सेक्शनमध्ये हे मेन्शन करायचं आहे की हे 3 टॉपिक कुठले आहेत की जे दोन्हीकडे कॉमन आहेत. म्हणजे काय, जर तुम्ही हे 3 टॉपिक यांच्यावरती जर कमांड घेतली तर तुमच्या दोन्ही परीक्षा ज्या आहेत त्या दोन्ही परीक्षांमध्ये तुमचं पासिंग पर्सेंटेज येऊन जाऊ शकतं जीवशास्त्रात. ओके, आपण बऱ्याचदा पेशी या टॉपिकपासून वाचायला सुरुवात करतो सायन्सशी, पण ते मला असं वाटतं की चुकीचं आहे. तुम्ही काय करा, तुम्ही आजच्या ॲनालिसिसनंतर तुमची प्रायोरिटी ठरवा आणि त्या प्रायोरिटीप्रमाणे तुम्ही टॉपिक्स अरेंज करा की पहिला कुठला करायचा आहे, दुसरा कुठला करायचा आहे, तिसरा कुठला करायचा आहे. ब्रॉड टॉपिक्स आपण बघूयात. ब्रॉड याला मी काय म्हणतो आहे की याच्यामध्ये काही सब टॉपिक्स पण असतात, बरोबर, पण प्रश्न सेट होताना तो या ब्रॉड टॉपिकच्या बेसिसवरती सेट केला जातो. त्याच्यामध्ये सब टॉपिक कुठला येऊ शकतो, म्हणजे ह्या वर्षी काय आला किंवा कंबाईनला एक आला असेल तर तो राज्यसेवेला दुसरा येऊ शकतो सब टॉपिक. पण ब्रॉड टॉपिकमधनं प्रश्न येणार म्हणजे येणार. मग तुम्ही काय करा, एक 20-25 ब्रॉड टॉपिक करण्यापेक्षा ठरलेले काही एक 5-6 ब्रॉड टॉपिक एकदम चांगले पक्के करा, जेणेकरून त्याच्यावरती कुठलाही प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको. पहिला ब्रॉड टॉपिक जो आहे तो म्हणजे सजीवांचे वर्गीकरण व वैशिष्ट्ये. महत्त्वाचं मला असं म्हणायचं आहे की आपण वर्गीकरण नेहमी अभ्यास करतो, पण वैशिष्ट्ये जे असतात ते पण खूप महत्त्वाचे आहेत, कारण ह्या वैशिष्ट्यांच्या बेसिसवरतीच वर्गीकरण बऱ्याचदा आधारित असतं. म्हणून एखादा प्राणी असेल, त्याचं उभयचर आहे, उभयचराचं एखादं वैशिष्ट्य त्यांनी दिलं असेल, एखादा मासा आहे, माशाचं वैशिष्ट्य दिलं असेल, तर प्राण्यांचे, वनस्पतींचे जे स्पेसिफिक कॅरेक्टर्स असतात, स्पेसिफिक फीचर्स असतात ते खूप महत्त्वाचे असतात. आणि ही एक सेंट्रल थीम आहे. ह्या ज्या टॅक्सॉनॉमीच्या किंवा क्लासिफिकेशनचे जे प्रश्न आहेत त्यांची ही सेंट्रल थीम आहे की तुम्हाला वर्गीकरण प्लस तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे की 2 सिमिलर नाव असलेल्या प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये फरक काय आहे, टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, फरक काय दोघांमधला, हे तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे त्यांच्या वैशिष्ट्याप्रमाणे. दुसरा ब्रॉड टॉपिक जो आहे तो म्हणजे शरीर आणि त्याची रचना व कार्य.
हा मेडिकल फील्डमधल्या ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी हा सरळ ह्या 2 विषयांमधनं हे प्रश्न सेट होतात आणि त्याच बुक्समधनं हे सेट होतात. तर हा टॉपिक जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. तिसरा टॉपिक हा माझ्यासाठी पण सरप्राईज होता. जेव्हा मी ॲनालिसिस करायला घेतलं तेव्हा मला कळलं की खूप सारे प्रश्न आहेत ज्यांची सेंट्रल थीम शेती आहे. शेती आणि अन्न प्रक्रिया. आता फूड प्रोसेसिंग, फूड प्रिझर्वेशन ह्या गोष्टींना खूप महत्त्व आले आहे. कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी शेतमाल जो आहे त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे शेतमालावरची, आणि त्याच्यानंतर त्यांना चांगला एक इन्कम मिळू शकतो. पण ते अन्न जे आहे त्याचं स्टोरेज जे असतं ते स्टोरेज करण्यासाठी खूप वेगळ्या टेक्नॉलॉजी वापराव्या लागतात. तर त्याच्यावरती बरेच प्रश्न आता आयोग विचारत आहे. म्हणून शेती आणि अन्न प्रक्रिया हा एक कॉमन टॉपिक आहे, ब्रॉड टॉपिक. चौथा टॉपिक जो आहे तो सूक्ष्मजीवशास्त्र. हा पण एक सरप्राईज टॉपिक मला कळला ॲनालिसिस करताना. कारण कंबाईनमध्ये ह्या मायक्रोबायोलॉजीवरती सरळ आमच्या मेडिकल टेक्स्टबुकमधनं हायलाईट केलेल्या पॉईंट्सवरती सिंपल प्रश्न उचलून विचारलेले आहेत. आणि हा हाय यील्ड टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी गोष्टी वाचून खूप चांगले मार्क मिळू शकतात. तसाच एक टॉपिक एक जीवरसायनशास्त्र म्हणजे बायोकेमिस्ट्री. हा पण मेडिकल फील्डमधल्या पुस्तकांमधनं सरळ जसे तसे प्रश्न विचारलेले आहेत. आता ही जी लिस्ट तुम्ही बघितली आतापर्यंतची, याच्यामध्ये जे मी हे मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आहे किंवा ॲग्री आहे, हे टॉपिक्स जे आहेत ते खूप साऱ्या पुस्तकांमध्ये इंडेक्समध्ये बिलकुल नाही मिळणार तुम्हाला. कारण त्या रेग्युलर आपले जे टेक्स्टबुक्स आहेत त्यांच्यावरती आधारित इंडेक्स काही पुस्तकांमध्ये असतात. हे एक वेगळं आहे. कारण का, हे माझं पर्सनल ॲनालिसिस करताना मला जे कळलं की सेंट्रल थीम शेती आहे, सेंट्रल थीम मायक्रोबायोलॉजीचे ऑर्गॅनिझम्स आहे, सेंट्रल थीम बायोकेमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत. तर ह्याच्यावरती प्रश्न सेट होत आहेत. ते दिसताना बरोबर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणून आलेले किंवा विचारलेले वाटू शकतात, पण ह्या सेंट्रल थीम्स आहेत. म्हणून ही जी मी इंडेक्स बनवली आणि मी ज्या पद्धतीने हे ॲनालिसिस करून हे ब्रॉड टॉपिक्स जे तुमच्यासमोर मांडलेत ते तुम्ही फॉलो करा. आणि तुमचे रेग्युलर पुस्तकं आहेत त्यांच्यामधनं ह्या हेडिंगच्या अंडर तुम्ही तिकडे रीडिंग करा. कळलं? पण तुमची अभ्यासाची पद्धत ह्या ब्रॉड टॉपिक्सप्रमाणे ठेवा. पुढचा जो ब्रॉड टॉपिक आहे तो म्हणजे आजार. आता आजार आणि आरोग्य ह्या एकमेकांशी संलग्न 2 कन्सेप्ट्स आहेत. हेल्थ कन्सेप्टवरती काही क्वेश्चन सेट झालेले आहेत आणि आजार जे आहेत, आजार म्हणजे कॉमन TB असतो, HIV आहे वगैरे, हे मलेरिया आहे, यांच्यावरती जे प्रश्न असतात ते बरेच आले त्याच्या आधी. तर हे आपण ब्रॉड टॉपिक्स बघितलेत. एक ब्रॉड टॉपिक जो आहे तो याला टॉपिक म्हणू नाही शकत आपण, कारण काय की हा स्प्रेड आहे, एका ठिकाणी कुठे नाही दिलेला. तुम्ही जे वाचतायत त्या प्रत्येक ठिकाणी कुठलं ना कुठलं इम्पॉर्टंट सायंटिस्ट आणि त्याने केलेली इम्पॉर्टंट डिस्कवरी याच्याबद्दल दिलेलं असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याची एक सेपरेट लिस्ट बनवायची आहे. ती तुमची स्वतःची एक लिस्ट बनवा आणि ह्या टॉपिकवरती म्हणजे शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेले शोध यांच्यावरती खूप सारे प्रश्न आलेले आहेत. एक इम्पॉर्टंट टिप तुम्हाला देतो की हे जे तुम्ही आतापर्यंत बघितलेले 7 ब्रॉड टॉपिक्स आहेत हे व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय, ह्या टॉपिक्समधनंच तुमचे ऑलमोस्ट 80 ते 90% प्रश्न कव्हर होतात दोन्ही एक्झाम्समध्ये. नंतर काही छोटे टॉपिक्स आहेत. उत्क्रांती आणि अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक्स हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर आहार आहे, पोषण आहे. अन्न म्हणजे आपण जो आहार जेवण करतो त्याच्यातले घटक, विटॅमिन्स आहेत, लिपिड्स, फॅट्स वगैरे याच्याबद्दल जे असतं ते. नंतर सध्या एक करंट टॉपिक जो आहे तो म्हणजे व्हॅक्सिन्स. याच्यावरती आतापर्यंत कमी प्रश्न आलेत, पण कोविड लक्षात घेता आणि ज्या नवीन प्रकारच्या लस बनत आहेत ते पाहता हा टॉपिक्स हा महत्त्वाचा आहे इथून येणाऱ्या 2 वर्षांसाठी. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही हे जे 10 ब्रॉड टॉपिक्स मी तुम्हाला दिलेत याच्यामधनं सगळे क्वेश्चन्स आतापर्यंतचे आलेले आहेत. पण याच्या व्यतिरिक्तही काही टॉपिकमधनं येऊ शकतात प्रश्न. पण आपल्याला काय की आपल्याला 100% मार्क्स मिळवायचे नाही आहेत. मी आधी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे त्याच्याप्रमाणे काही प्रश्न सोडूनच द्यायचे असतात. उरलेले जे आहेत त्याच्यातनं ह्या टॉपिक्समधनं जर आले असतील प्रश्न तर ते तुमचे चुकायला नको, ते तुमचे निगेटिव्हमध्ये जायला नको. दॅट्स इट. ओके. तर आपण हे वरील टॉपिक्स तुमच्या गरजेप्रमाणे, समजा तुम्ही यांच्यामधला एखादा टॉपिक ऑलरेडी चांगला केला असेल, जो उरलेला टॉपिक आहे त्याला तुमची प्रायोरिटी फर्स्ट ठेवा आणि
उतरत्या क्रमाने सगळे ते लावून मग तुम्ही अभ्यास सुरू करा. म्हणजे अभ्यास सुरू करण्याच्या आधीच तुम्हाला माहिती असायला हवं की तुमचा पहिला टॉपिक तुम्ही कुठला वाचणार आहात, दुसरा कुठला, आणि त्याचं वेटेज तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता मी जे म्हणतो आहे त्याला काही बेस आहे का बघूयात आपण. मागच्या 4 वर्षांचं आपण प्रश्न बघून त्यांचं ॲनालिसिस स्वतः करूयात. पहिला जो टॉपिक आपण घेतला आहे सजीवांचे वर्गीकरण व वैशिष्ट्ये, याच्यामध्ये यू कॅन सी की कंबाईनमध्ये खूप जास्त प्रश्न आले आहेत. म्हणजे कंबाईनमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी 2 क्वेश्चन याच्यावरती येत आहेत. त्या मानाने राज्यसेवेमध्ये आहेत ते दरवर्षी ऑलमोस्ट 1 प्रश्न असतो. म्हणजे काय, जर तुमचं कंबाईन टार्गेट असेल तर तुमच्यासाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कंबाईनवाल्यांनी सजीवांचे वर्गीकरण व वैशिष्ट्ये हा खूप जास्त चांगल्या पद्धतीने करायला हवा. शरीराची रचना व कार्य याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की सब टॉपिक्स मी इथं मुद्दाम मेन्शन केले जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. राज्यसेवेमध्ये हे जे काही सुरुवातीचे मोठे टॉपिक्स आहेत, उत्सर्जन आहे, अस्थिसंस्था आहे, त्याच्यानंतर प्रजनन, रक्ताभिसरण, तर ह्याच्यामध्ये राज्यसेवेत बऱ्यापैकी प्रश्न विचारले आहेत. त्यातल्या त्यात अस्थिसंस्थेवरती खूप सारे प्रश्न येऊन गेले आहेत. कंबाईनमध्ये त्या मानाने प्रश्न कमी आहेत. पण हे जे छोटे टॉपिक्स आहेत पुढे, म्हणजे श्वसन, पचन, ग्रंथी, चेता, संवेदना, तर याच्यात कंबाईनमध्ये जास्त प्रश्न आले आहेत. पण ह्या दोघांची तुम्हाला तयारी ठेवायला लागणार. कारण असं आपण म्हणू नाही शकत की हा पर्टिक्युलर टॉपिक फक्त राज्यसेवेत विचारला जाईल, असं काही होणार नाही. म्हणून काय, तुम्हाला ओव्हरऑल हा जो 2 नंबरचा टॉपिक आहे हा दोन्ही एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. बरोबर, जसा हा पहिला टॉपिक पण महत्त्वाचा होता दोन्ही एक्झामसाठी. शेती अन्न प्रक्रियेवरती पहा राज्यसेवेला किती प्रश्न आले आहेत. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. 2019ला तर सलग 3 प्रश्न आले आहेत. त्या मानाने कंबाईनला प्रश्न कमी आहेत. पण हा शेती टॉपिक असा आहे की याचं वेटेज तुम्हाला दोन्ही एक्झामसाठी द्यायलाच पाहिजे. दोन्हीकडे तुम्हाला करायचं आहे. ओके, इथं हा खालचा पार्ट मी मिस केला. त्याच्याप्रमाणे कंबाईनमध्ये पण शेतीवरती खूप प्रश्न आहेत. दॅट मीन्स की तुम्हाला हा टॉपिक दोन्ही एक्झामसाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. सूक्ष्मजीवशास्त्र हा कंबाईनमध्ये याला जास्त वेटेज आहे. कंबाईनला दरवर्षी 1 प्रश्न किंवा 2 प्रश्न येतात. 2020ला 4 प्रश्न आलेत सलग. तर असं होऊ शकतं. त्याच्यामुळे हा हाय यील्ड बनून जातो. जेव्हा असं घडतं आणि जर त्याच्यावरती तुमची कमांड असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. ओके, जीवरसायनशास्त्र हा रिलेटिव्हली कंबाईनमध्ये फक्त एकदा आलेला आहे आणि राज्यसेवेत याच्यावरती ऑलमोस्ट दरवर्षी 1 प्रश्न येतो आहे. तर हा टॉपिक राज्यसेवेसाठी खूप महत्त्वाचा आहे. पण जीवरसायनशास्त्र याच्यामध्ये DNA किंवा काही त्याच्या टिपिकल कन्सेप्ट्स आहेत, बायोटेक्नॉलॉजीच्या, बायोमॉलिक्युल्स आहेत, ग्लुकोज, सुक्रोज वगैरे हे प्रश्नाचे आहेत ते याच्यातनं कवर होतात. नंतर आजार व आरोग्यावरती कंबाईन राज्यसेवा दोन्हीमध्ये प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे हा दोन्हींसाठी तुम्हाला करावा लागणार आहे. हा जो आहे सायंटिस्टचा टॉपिक, याच्यामध्ये अजूनपर्यंत कंबाईनला तरी नाही विचारलं आहे, पण येऊ शकतं ना. सायंटिस्टची तुमची लिस्ट स्वतःची तुम्ही बनवा. आणि हा जो पॅटर्न आहे, कारण 2018ला 2 प्रश्न आले आहेत, 2020ला पण 2 प्रश्न आले आहेत, तर याच्यात पण तुमची लॉटरी लागू शकते. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे वाचतायत त्याच्यामधूनच इम्पॉर्टंट सायंटिस्टची एक सेपरेट लिस्ट बनवत जायची आहे. उत्क्रांती अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक्सवरती आहेत 1, 2, 3 प्रश्न फक्त आले आहेत. आहार पोषण जे आहे म्हणजे विटॅमिन्स वगैरे त्याच्यावरती पण 1, 2, 3 प्रश्न आहेत. आणि लसवरती फक्त 1 प्रश्न आला आहे. पण आता आपण एक्सपेक्ट करू शकतो लस याच्यावरती. तर आपण हे एक स्वरूप बघितलं आतापर्यंत. प्रश्न एक ढोबळमानाने किती आले आहेत कुठल्या वर्षी ब्रॉड टॉपिक्सवरती. डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण बघूयात की 4 परीक्षांपैकी 2019ला जास्तीत जास्त प्रश्न बायोलॉजी म्हणजे टोटल आले होते सायन्सवरती. आणि त्या 103 प्रश्नांपैकी बायोलॉजीचे प्रश्न आहेत 38. म्हणजे जवळजवळ 37% प्रश्न जे आहेत ते बायोलॉजी. याच्यात मी एन्व्हायरमेंट पण कन्सिडर करतो सायन्सचा पार्ट म्हणून हे तुम्हाला मी आधीच सांगतो की एन्व्हायरमेंट जे आहे ते सायन्सचा पार्ट म्हणून मी कन्सिडर करतो. आता हे 38 प्रश्न जे आले होते, 38 प्रश्नांमध्ये कुठल्या टॉपिकमधनं प्रश्न जास्तीत जास्त विचारण्यात आले. आपण राज्यसेवा पूर्व म्हणजे गट अ
परीक्षेचं पाहतो आहे. तर मॅक्झिमम प्रश्न जे होते ना ते शरीर रचना व कार्य याच्यावरती आहेत. ओके, महत्त्वाचं काय, राज्यसेवा पूर्व याच्यासाठी तुमचं प्रायमरी टार्गेट असायला पाहिजे शरीर रचना व कार्य, ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. नंतर 18% प्रश्न आहेत ते शेतीवरचे आहेत. 13% प्रश्न आहेत ते सजीवांचे वर्गीकरण व वैशिष्ट्य यांच्यावरचं आहेत. नंतर आहे बायोकेमिस्ट्री आणि सायंटिस्टची नावं आणि काही छोटे टॉपिक्सवरती एखादा प्रश्न येऊ शकतो. तर हे झालं ॲनालिसिस इन डिटेल. तर तुम्हाला हे टॉपिक्स कळणं खूप महत्त्वाचं आहे की कुठल्या परीक्षेला कुठल्या टॉपिक्सला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. आता आपण कंबाईनचा पॅटर्न बघूयात. कंबाईनमध्ये खूप सोपं आहे मित्रांनो, की सायन्समध्ये 15 प्रश्न असतात, कंपल्सरी 9 बायोचे असतात, 3 फिजिक्स 3 केमिस्ट्री. आतापर्यंत 4 परीक्षांमध्ये 36 प्रश्न जे आले त्याच्यामध्ये तुम्ही पहा की 22% प्रश्न हे सजीवांच्या वर्गीकरणावरती येते, 22% प्रश्न हे शेतीवरती आहेत. म्हणून म्हणतो आहे तुम्हाला परत की शेती हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो आपल्याकडनं मिस होऊ शकतो. आणि इथं मायक्रोबायोलॉजीवरती, कारण एकाच वर्षी 4 प्रश्न आल्यामुळे मायक्रोचं वेटेज इथं खूप वाढून गेलं आहे. तर यालाही कंबाईनमध्ये वेटेज द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे शरीर रचना व कार्य, याला पण 6 प्रश्न आहेत. तर हे 4चे 4 टॉपिक कंबाईनसाठी महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. आणि 3 प्रश्न म्हणजे 8% प्रश्न आता आजारावरती आलेले आहेत. आपण बघूयात की मी मगाशी सुरुवातीला जे म्हटलं होतं की 3 जे टॉपिक्स कॉमन दोन्ही एक्झामसाठी आहेत ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. आता वरती मी जे क्वेश्चन्स तुम्हाला सांगितलेत तर ते ॲक्च्युअल मी त्याचा स्क्रीनशॉट इथं तुम्हाला दिला आहे. याच्यामध्ये तुम्ही 2017ची प्री आहे, 2018ची प्री आहे राज्यसेवेची, तर तो क्वेश्चन नंबर आणि त्याच्यावरती आलेला टॉपिक कुठला होता ते तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. हे 2019-2020 याची PDF तुम्हाला मी देणारच आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर तिथून तुम्ही हे स्वतः एक ॲनालिसिस इन डेप्थ तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकतात. सिमिलरली हे कंबाईनचं आहे. कंबाईनचे कुठला क्वेश्चनचा टॉपिक काय होता हे इथं दिलेलं आहे, आपण मेन्शन केलं आहे. म्हणजे तुम्हाला काय की ह्या व्हिडिओमध्येच एक आयडिया होऊन जाईल. तर आपण आजचं ॲनालिसिस जे होतं ते प्रायोरिटी ऑफ इम्पॉर्टंट टॉपिक्ससाठी आपण ॲनालिसिस आजचं केलं आहे. 3 महिन्यांपूर्वीचा जो व्हिडिओ होता तो सोर्सेससाठी होता की प्रश्न कुठून येतात मॅक्झिमम 10वी 11वी 12वी. आता NCERT पण त्यात इन्क्लूड करू शकतो. तर ते सोर्सेससाठीचा तो व्हिडिओ होता 3 महिन्यांपूर्वीचा. आणि आता आपण आजचा जो व्हिडिओ बघितला हा आहे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि प्रायोरिटी कशी सेट करायची याच्यासाठीचा. तर ठीक आहे मित्रांनो, हॅपी न्यू इयर, थँक्यू.